नमस्कार मंडळी. आज आपण रंगभूमी गाजवलेले प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. मोरूची मावशी फेम प्रदीप पटवर्धन यांची गाजलेली नाटके, चित्रपटसृष्टीतील प्रवास. मराठी रंगभूमीवरील वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी प्रदीप पटवर्धन यांचं नाव घेतलं जातं. प्रदीप पटवर्धन यांना टायमिंगचा बादशाह असं म्हटलं जायचं. मराठी रंगभूमीवर अतिशय विनोदी कलाकार म्हणून ते ओळखले जात होते. मोरूची मावशी या नाटकातील भूमिकेमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या प्रचंड गाजलेल्या नाटकाशिवाय अनेक चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या. एवढंच नाही तर टीव्हीवरील मालिका आणि काही खास शोमध्ये देखील ते दिसले. मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास असलेले प्रदीप पटवर्धन यांनी नाटकासह अनेक चित्रपट, टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम केलं. महाविद्यालयापासूनच त्यांची पावलं कलाक्षेत्राकडे वळली. महाविद्यालयातील एकांकिकांमधून त्यांनी आपलं काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी व्यावसायिक नाटकात काम केल्याचं पाहायला मिळतं. प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे एक फूल चार हाप, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळा बेरीज, परीस, बॉम्बे वेल्वेट, पोलीस लाईन, 1, 2, 3, 4, जर्नी प्रेमाची, थँक्यू विठ्ठला, चिरनेर. मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहसंदूर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं. अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या सिनेमा नवरा माझा नवसाचा यात त्यांनी काम केलं होतं. याशिवाय त्यांनी चष्मे बहाद्दर, लावू लात, डोम, जमलं हो जमलं, एक शोध, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात देखील भूमिका साकारलेल्या आहेत. मोरूची मावशी या लोकप्रिय नाटकाने प्रदीप पटवर्धन यांना खास आणि विशेष ओळख निर्माण करून दिली. याशिवाय त्यांनी दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यासारख्या नाटकांमध्ये देखील प्रभावी भूमिका केल्या. टीव्हीवरील कार्यक्रम सुखांच्या सरींनी, हे मन बावरे, महाराष्ट्राची हास्यजत्रा यातूनही ते घराघरात पोहोचले. प्रदीप पटवर्धन म्हणतात, मला नेहमी वाटलं की एखादी गंभीर भूमिका मला मिळायला हवी होती, जी कधी मिळालीच नाही. माझ्याकडे कायम विनोदी नट म्हणूनच पाहिलं गेलं. विजय पाटकर आणि प्रदीप पटवर्धन हे दोघे एकत्र सिद्धार्थ कॉलेजमध्ये होते. विजय यांनी एकदा सांगितलं होतं की कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रदीप यांची मुलींमध्ये प्रचंड क्रेज होती. सिद्धार्थ कॉलेजचे सुपरस्टार होते. अमिताभ बच्चन यांच्यासारखी त्यांची कॉलेजमध्ये एंट्री व्हायची. लेडी किलर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आम्हाला एक बायको सांभाळणं कठीण होतं, तेव्हा प्रदीपच्या कॉलेजमध्ये अनेक गर्लफ्रेंड होत्या. विजय यांचं बोलणं ऐकून हे सगळं खोटं असल्याचं प्रदीप म्हणाले होते. त्यांची काही गर्लफ्रेंड नव्हती असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे गोविंदाच्या काळात प्रदीप यांना डान्स करण्यासाठी खास बोलावलं जायचं. आज सलमान शाहरुखला पाहण्यासाठी जेवढी गर्दी होते त्याहून जास्त गर्दी प्रदीप यांचा डान्स पाहण्यासाठी व्हायची असं विजय पाटकर कार्यक्रमात म्हणाले. सगळे रस्ते, गॅलरी प्रदीपला पाहण्यासाठी खच्चून भरलेल्या असायच्या. यावर बोलताना प्रदीप म्हणाले होते की मला गोविंदामध्ये नाचायला खूप आवडतं. त्यातही बँजोवर नाचण्यापेक्षा मला कच्छी बाजावर नाचायला खूप आवडतं. ही आवड मी अजूनही जपली आहे. एकदा गिरगावात गोविंदामध्ये नाचत असताना अचानक एका चौथ्या मजल्यावरून एक पिशवी माझ्यासाठी खाली आली होती, ज्यात माझ्यासाठी जिलेबी आणि बर्फी होती. प्रदीप पटवर्धन त्यांचे जवळचे मित्र विजय पाटकर यांनीच हा किस्सा सांगितला. मोरूची मावशी या नाटकाच्या यशाच्या शिखरावर असताना प्रदीप नाटकांची तिकिटे ब्लॅकमध्ये विकायचा असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की प्रदीप निर्माते सुधीर भटांकडून काही तिकीटं घ्यायचा आणि ती नंतर ब्लॅकमध्ये विकायचा. नाटकाची नाईट आणि त्यावर हे परचे पैसे कुठल्या नाटाला सुचत सांगा, पण त्यात काही तथ्य नव्हतं असं स्वतः प्रदीप यांनी सांगितलं. नाटक चांगलं सुरू झालं होतं आणि नोकरीही लागली होती, तर तिकीट ब्लॅकमध्ये का विकेन असा उलट सवाल त्यांनी त्यावेळी केला. प्रदीप पटवर्धन आपल्या आईच्या फार जवळ होते. आईच्या सांगण्यावरून त्यांनी आयुष्यभर नोकरी केली आणि नाटकही केलं. त्यांचं काम पाहण्यासाठी त्यांची आई नाही याचं दुःख त्यांना अनेकदा असायचं. लोकांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींकडे प्रदीप यांनी कानाडोळा केला, पण आईने सांगितलेल्या 3 गोष्टी त्यांनी आयुष्यभर जपल्या. अगदी श्रावण बाळासारख्या त्यांनी आईच्या गोष्टी मानल्या. नोकरी सोडायची नाही, नाटक सोडायचं नाही आणि लोकांना हसवणं सोडायचं नाही. या 3 गोष्टी प्रदीप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या. हे फार कमी लोकांना माहीत आहे की प्रदीप पटवर्धन यांनी अभिनय क्षेत्रात काम करत असताना नोकरी कधी सोडली नाही. 80-90च्या दशकामध्ये अनेक कलाकार नोकरी सांभाळून नाटकांमध्ये काम करायचे. प्रदीप हे त्यातलेच एक नाव. मात्र अभिनय क्षेत्रात एवढी वर्ष करिअर केल्यानंतर नोकरी सोडावीशी प्रदीप यांना कधीच वाटली नाही. त्यांनी आयुष्यभर सकाळी 6 ते 9 या वेळेत सरकारी नोकरी केली आणि नंतर ते नाटकाच्या प्रयोगासाठी किंवा दौऱ्यावर जायचे. अगदी रात्री उशिराही जर ते पुणे नाशिक दौरा करून आले तरीही सकाळी 6 वाजता ते नोकरीला जायचे. 2018मध्ये फेब्रुवारी महिन्यात ते निवृत्त झाले. प्रदीप यांच्या आईने त्यांना नोकरी आणि नाटक कधीही सोडू नको असं सांगितलं होतं. आईचा शब्द प्रदीप यांनी शेवटपर्यंत पाळला.
एका कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन यांनी आपला अभिनय प्रवास त्या दरम्यानचा संघर्ष याबद्दल भाष्य केलं होतं. खूप झाली नाटकं, आईने दिली होती तंबी. हो, लहानपणापासून प्रदीप पटवर्धन अभ्यासात अतिशय हुशार होते. 1ली ते 7वी त्यांनी कधीच पहिला नंबर सोडला नाही. पण नंतर हा नंबर घसरत गेला. अगदी 11वीत ते 2दा नापास झाले आणि आईबाबांचं टेन्शन वाढलं. आता या पोराचं कसं होणार म्हणत आईबाबा डोक्यावर हात मारून बसले. 2 प्रयत्नानंतर 11वीत काठावर पास झाल्यावर प्रदीप यांनी सिद्धार्थ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. याच कॉलेजमध्ये त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला पोराला नाटकात बक्षीस मिळताना पाहून आईबाबांना जरा बरं वाटलं. पण नंतर वय वाढायला लागल्यानंतर आपल्या पोराला नोकरी नाही म्हटल्यावर आईबाबा टेन्शनमध्ये आले. याबद्दल प्रदीप म्हणतात, मी BCom पर्यंत कसाबसा पोहोचलो होतो. सोबत नाटकही सुरू होतं. एकांकिका स्पर्धेत काम करत असताना रात्री बेरात्री घरी जायचो. नंतर आईला याचा खूप त्रास व्हायला लागला. अगदी एक दिवस आई मला म्हणाली, मला अटॅक वगैरे येईल, तू हे असं वागणं बंद कर, नाटक बंद कर. यानंतर एक वेळ अशी आली की मला घरून कडक शब्दात तंबी दिली गेली. या वर्षभरात नोकरी बघ, नाहीतर पुढच्या वर्षापासून बोरिवलीत रिक्षा चालवायला जायचं. खूप झाली तुझी नाटकं वगैरे. कारण त्याआधी मी अनेक नोकऱ्या केल्या होत्या. अगदी हॉटेलात ग्लास वगैरे पुसण्याचं काम देखील केलं होतं. सेल्स बॉय म्हणून काम केलं होतं. रिझर्व्ह बँकेत 25 रुपये रोजाने टायपिस्ट होतो. पण मनासारखी नोकरी काही मिळत नव्हती. त्यामुळे आईला माझ्या नोकरीची चिंता होती. सुदैवानं पुढे मला बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली. मी घरी आलो आणि आईला सांगितलं, आई मी 17 जूनपासून नोकरीला जातोय. म्हटल्यावर तिचा विश्वासच बसेना. चल तू खोटं बोलतोस, असं ती म्हणाली. आईने शेजाऱ्याला बोलून बँकेचं लेटर बघून खात्री करून घेतली आणि मला जवळ घेतलं. आता तू नोकरी नाही सोडायची आणि नाटक पण नाही सोडायचं, असं ती मला म्हणाली. हे सांगतात प्रदीप पटवर्धन यांना अश्रू अनावर झाले होते.